कामकाजाचा शेवटचा आठवडा आहे पावसाळी अधिवेशनाच्या. आतापर्यंत कामकाज चाललेलं नाहीये. आता तरी कामकाज चालू का? कारण शेवटचे 4 दिवस बाकी. नक्कीच हा संसदीय कामकाजाचा किंवा या सत्राचा शेवटचा आठवडा आहे. आतापर्यंत कामकाज चाललं नाही असं नाही म्हणता येणार. पेपर लीकवर जी चर्चा झाली, अँटी पेपर लीक जे बिल आलं, त्याच्यावर आम्ही चर्चा केली. पण आमची जी मुख्य मागणी आहे ती जंतर मंतरवर तरुणांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर ज्या निर्घृण पद्धतीनं पॅलेट गनचा मारा केला, टीअर गॅस केला, लाठीमार केला, लाठीला खिळे मारलेले जे होते आणि त्यांनी मारहाण केली, मुलींचा विनयभंग केला, हे आदेश कोणी दिले याचं निवेदन करण्यासाठी देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात यावं आणि या निर्घृण कृत्याची जबाबदारी घ्यावी गृहमंत्री म्हणून आणि त्याबाबत निवेदन करावं. पण पंतप्रधान यायला तयार नाहीत आणि देशाचे गृहमंत्रीसुद्धा यायला तयार नाहीत. देशाचे गृहमंत्री मुंबईपासून काश्मीरपर्यंत फिरत आहेत, पण ते संसदेमध्ये बसतात आणि सभागृहात येत नाहीत. प्रधानमंत्री मोदी येत नाहीत. त्याच्यामुळे या शेवटच्या आठवड्यात काय होईल की आता 10 वाजताची बैठक आहे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे, सर्व विरोधकांची. त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ. त्याच्याकडे काही गांभीर्याने बघण्याची गरज नाही. गेले काही महिने आपण सगळ्या बातम्या तुम्ही देताय, आम्ही ऐकतोय, आम्ही वाचतो. आमदारांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं, यात विशेष काय? आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार. दिल्लीत अधिवेशन सुरू असताना खासदार आणि त्यांच्या प्रश्नासाठी, मतदारसंघातल्या प्रश्नासाठी प्रधानमंत्र्यांना भेटणं किंवा गृहमंत्र्यांना भेटणं याच्यामध्ये आश्चर्य वाटावं असं काय? प्रधानमंत्र्यांना एकत्र जाऊन यासाठी भेटावं लागतं की प्रधानमंत्री संसदेमध्ये येत नाहीत भेटण्यासाठी, गृहमंत्री संसदेमध्ये येत नाहीत. पूर्वी ते यायचे. नाही, आम्ही तर कधीच जात नाही ना. ही आमची भूमिका आहे, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. आणि 10 खासदार किती त्यांचे 8 खासदार जे आहेत ते काय लपून छपून भेटत नाहीत ना. दिसत त्यांनी त्यांची वेळ घेतलेली आहे आणि त्यांच्याबरोबर सुप्रियाताई सुळे त्यांचं नेतृत्व करतात. आणि माझं काल सुप्रियाताईशी या विषयात चर्चा झाली की कोणत्या जिल्ह्यातले काय प्रश्न आहेत ते मार्गी लागत नाही. आणि एकेकानं भेटण्यापेक्षा एकेकाने भेटल्यावर संशय येतो ना, हा का भेटला, तो कशाला भेटला. त्याच्यामुळे आपण एकत्र जाऊ आणि एकत्र प्रश्न मांडू. ही त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्या किंवा कार्यकारी अध्यक्ष ज्या आहेत त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मला वाटत नाही की माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया ब्लॉकच्या विरोधात जाऊन भूमिका घेतील किंवा इंडियाला मदत करतील अशी भूमिका घेतील असं मी खात्रीने सांगतो. मला वाटतं देशभरामध्ये प्रादेशिक पक्ष जात असताना पवारांचा पक्ष त्यामुळे ही भेट आहे असं सांगितलं. त्याची अर्थ इम्प्लिमेंटेशनला पाठिंबा देणं असं सांगितलं. मला असं वाटत नाही की शरद पवार साहेब किंवा सुप्रियाताई सुळे या डिलिमिटेशनला पाठिंबा. ज्या पद्धतीने हे बिल येत आहे 850 खासदार बनवून हवे तशी मतदारसंघाची तोडफोड करायची, ते राष्ट्रहितासाठी योग्य नाही. त्याच्यामुळे शरद पवार साहेब आणि सुप्रिया सुळे या बिलाला पाठिंबा देतील आणि त्यासाठी खासदार त्यांना भेटत आहे हे मी मान्य करणार. वारंवार जर
अमित शहानी किंवा नरेंद्र मोदींनी शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला. म्हणजे लक्ष आता आमचा पक्ष फोडला, आम्ही त्यांना भेटणार नाही. आमचा त्यांचा वाद काय नाही. नुसता पक्ष फोडला नाही तर आमचा पक्ष एखाद्या ऐऱ्या गैऱ्याच्या हातामध्ये गेला. मी ऐऱ्या गैरा हा शब्द मुद्दाम वापरतो तर त्यांच्या शिवसेनेशी काही संबंध नाही. उद्या अमित शहांच्या मुलाच्या ताब्यात असलेली काय ते क्रिकेट कंट्रोल बोर्ड हे जय शहाला काढून बरं का उद्या आमची सत्ता आली दुसरं कोणाच्या हातात दिलं. आता क्रिकेट बोर्डामध्ये राजकीय पक्ष नाही. शिवसेना असेल किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ज्या पद्धतीनं अमित शहाने हे राजकारण केलं निर्घृण क्रूर अमानुष, त्याच्यामुळे त्यांना माफी नाही. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता येईल त्या दिवशी त्यांना सगळंच फोडलं आहे ना. मी काय म्हणतो ही त्यांच्या पक्षाने घेतलेली भूमिका आहे, पण ते इंडियाबरोबर जाणार नाही. आमचा स्वाभिमान जरा वेगळा प्रकार. आम्ही त्यांचं तोंड पण बघत आहेत, पण ते त्यांचं राजकारण हे सर्वसमावेशक आहे. आमचं तसं नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिका त्यांच्या असतात, आमची तशी नाही. आम्हाला आमचा पक्ष महत्त्वाचा आहे. ज्या पद्धतीनं आमच्या पक्षाच्या पाठीत खंजीर फुटला, ज्या असंविधानिक पद्धतीनं आमचा पक्ष फुटला आणि त्या गटांना मान्यता द्यायचा प्रयत्न केला, आमचं चिन्ह गेलं, आमचा पक्ष ऐऱ्या गैऱ्यांच्या हातात गेला, त्याच्यामुळे आमची लढाई चालू आहे. मी आता म्हणत नाही, मी वारंवार नाही. एका आजचं माझं स्टेटमेंट नाही. मग पक्ष कसे फुटतात हे भाजपला कळेल, अमित शहाना कळेल. हातामध्ये सत्ता असल्यावरती पक्ष कसे फुटतात हे त्यांच्यापेक्षा निर्घृण पद्धतीने आम्ही दाखवू शकतो, असं आता आमचं ठरलं आहे. दयामाया तो करणार नाही. लोकशाहीच आहे त्या. लोकशाहीच्या नवीन व्याख्येत ती बसते. या लोकांनी बनवलं मग का आम्ही काय शंड आहोत तिथं नामर्दा. बघा ज्या दिवशी सत्ता जाईल तेव्हा 80% BJP आपोआपच खाली होणार आहे. सत्ता काय करू शकते, तर सत्तेची पोलादी पकड काय करू शकते हे तेव्हा कळेल. काहीही न करता भाजपा माचीचा रिकामा बॉक्स असतो ना तसा रिकामा. लोकसभेनंतर एकनाथ शिंदेनी जर झंझावती दौरा केला नसता तर महायुतीची सत्ता राज्यात आलीच नसते. म्हणजे महायुतीचं सरकार एकनाथ शिंदेमुळे असतं नसतं. त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी उत्तर देतील. मी कशाला देतो? माझा काय संबंध? देवेंद्र फडणवीस देतील ना उत्तर. चंद्रशेखर बावनकुळे देतील, रवींद्र चव्हाण देतील, नरेंद्र मोदी देतील. आता स्नेहमिलनाचा फळ काय आहे ते दृष्टफळ दिसल्यावरती बोलता येईल ना. काय ना असू दे ना ही मिलन सगळं. मिलनापर्व किती काळ चालते बघू. बोलिए आप. देखिए शरद पवार साहब के पार्टी के 8 सांसद अगर प्रधानमंत्री को मिलते हैं तो उसमें आश्चर्य की बात क्या है? वो सांसद है, मेंबर ऑफ पार्लियामेंट है, अपने अपने चुनाव क्षेत्र के कुछ प्रश्न होते हैं. प्रधानमंत्री जी सदन में नहीं आ रहे, गृह मंत्री सदन में नहीं आ रहे, तो अकेले अकेले जब मिलते हैं लोग तो एक रहस्य पैदा होता है कि अकेला है. तो सुप्रिया ताई ने कहा कि आपके सभी के प्रश्न लेकर हम एक साथ जाएंगे और प्रधानमंत्री से बात करेंगे. यही मुद्दा है. मेरी कल सुप्रिया जी से बात हो गई है और सुप्रिया जी ने यही कहा, उसमें गलत नहीं है. अब कोई विधायक अगर मुख्यमंत्री से मिलता है, चाहे विरोधी पार्टी का हो चाहे और किसी का हो, तो उसमें
कोई रहस्य में बात नहीं होनी चाहिए। विधायक है, मुख्यमंत्री से अपना काम लेकर जाएगा ही, उससे हम सांसद हैं। हमको लगता है अगर किसी मंत्री के पास जाना है तो हमको जाना चाहिए, कभी नहीं। मैं उनके पार्टी का कोई स्पोक्स पर्सन नहीं, लेकिन मैं जो पवार साहब को जानता हूँ, मुझे जो पवार साहब की विचारधारा मुझे जो ज्ञात है, मुझे लगता है कि पवार साहब ही निर्णय करेंगे। ममता बनर्जी पश्चिम बंगाल की सिर्फ मुख्यमंत्री नहीं है। ममता दीदी एक ऐसी महिला नेता है जिसने लगभग 15 साल पश्चिम बंगाल पर वो नेतृत्व दिया है, देश को नेतृत्व दिया है। चुनाव हार गए उसका मतलब ये नहीं कि सब कुछ हार गया। आप बांग्लादेश की पदच्युत प्राइम मिनिस्टर शेख हसीना की हिफाजत कर सकते हैं, हाँ, बांग्लादेश, उसके लिए पूरा तामझाम सिक्योरिटी आप लगाते हैं, लेकिन आप अपने राज्य की एक्स मुख्यमंत्री की हिफाजत नहीं कर सकते। आप बोलते हैं कि ये जनता और तृणमूल कांग्रेस का झगड़ा है। अच्छा, तो लॉ एंड ऑर्डर का मतलब क्या होगा? ये जनता कौन है, ये बीजेपी के कैसे गुंडे हैं, उसका पूरा एविडेंस सामने आया है। वहाँ के मुख्यमंत्री को मैं बताना चाहता हूँ, सत्ता आती है, सत्ता चली। अगर ये जनता और तृणमूल कांग्रेस का झगड़ा है तो ये समझ लीजिए जंतर मंतर का झगड़ा है, भी पूरा देश और मोदी का झगड़ा है।